नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलमार्फत केलं जातं. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कालपासून म्हणजेच पाहू शकता की ऑगस्ट महिन्याच्या रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे त्यांना 2 दिवसांमध्ये हा हप्ता मिळून जाणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील जून महिन्यापासून 26 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत. यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना जूनचा हप्ता असेल, जुलैचा हप्ता असेल तर हा हप्ता मिळालेला नाही आहे. तर यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्यांना हप्ते आले नाही आहेत तर यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तत्पूर्वी ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला होता त्यांना जुलैचा हप्ता मिळालेलाच आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये हप्ता मिळून जाणार आहे. आणि ज्यांना जूनचा हप्ता आला नव्हता त्यांना जुलैचा हप्ता देखील जमा करण्यात आले नाही आहे. आता याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी लाडक्या बहिणी संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित ऑफिस असतील तर या ठिकाणी आंदोलनं करत आहेत, मोर्चा काढत आहेत आणि सांगत आहेत की जर आम्हाला लवकरात लवकर पात्र करून घेतलं नाही तर आम्ही हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू. अशा प्रकारची भूमिका देखील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची आता तयार झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, उत्पन्नाची मर्यादा त्यांची कमी आहे आणि त्यानंतर इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत नाही आहेत आणि अशा लाडक्या बहिणींना केवळ एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या लाभ घेत आहेत. तर या कारणांमुळे इतर कारणांमुळे लाडक्या बहिणी आहेत त्यांचा हा लाभ बंद करण्यात आलेला आहे. चला तर यातल्याच एक प्रतिनिधी आहेत, काय म्हणतात ते आपण पाहूया. लाडक्या बहिणीचे 22,000च्या वर फॉर्म हे अपात्र करत आहे. आमची मागणी एवढी आहे की त्या अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा पात्र केलं पाहिजे. कारण यामध्ये त्या महिलांचा दोष नसून तो अधिकाऱ्याचा दोष आहे. कारण अधिकाऱ्यांनी ते फॉर्म चेक केले नाही आणि त्यांच्यावर कोणतं भूत सवार झालं होतं हे आम्हाला नाही माहिती, परंतु त्यांनी ते फॉर्म त्यावेळेला चेक करून जर महिला अपात्र असेल तर त्यांना त्याच वेळेला अपात्र करायला पाहिजे नव्हतं. आणि जर या महिलांना जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करू. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लवकरात लवकर ई-KYC उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी असून देखील ज्यांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही आहेत त्यांना मिळून जातील. तर यासाठी या महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि शासनाकडे वारंवार मागणी करत आहेत की लवकरात लवकर ई-KYCची प्रोसेस सुरू करावी. त्यामुळे आता हा आवाज लक्षात घेता शासनामार्फत लवकरच या संदर्भात पुढील पावले उचलण्याची शक्यता आहेत. एक तर वेबसाईटवरती ई-KYC सुरू होईल किंवा तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्यामार्फत ही ई-KYC सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात अपडेट येईल आणि ई-KYC सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी म्हणजेच आम्ही पात्र असून देखील आम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही आहेत अशा बहिणी वारंवार आपल्या चॅनलवरती कमेंटमध्ये विचारत आहेत. त्यांना एकच विनंती, प्रतीक्षा करा, लवकरच ई-KYC सुरू होईल. याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र पडताळणी करायची आणि त्यानंतर तुमचा ज्यावेळी अर्ज व्हेरीफाय होईल त्यानंतर तुम्हाला मागील हप्ते देखील पुढील हप्त्यांमध्ये मिळणार आहेत. केवळ प्रतीक्षा करायची आहे. लवकरच शासनाकडून ही ई-KYC सुरू केली जाण्याची शक्यता आहे. मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की जिल्हा अधिकारी असतील यांना याद्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ही प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, परंतु ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, खरोखर अपात्र आहेत, त्यांच्याकडून मात्र वसुली केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे आजची ही महत्त्वाची अपडेट. आज जरी तुम्हाला हप्ता आला नसेल तरी प्रतीक्षा करा. ज्यावेळी कागदपत्र पडताळणी होऊन तुम्ही व्हेरीफाय व्हाल त्यानंतर तुम्हाला हा जो लाभ आहे मागील महिन्यांचा लाभ पुढील हप्त्याच्या वेळी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत ही महत्त्वाची अपडेट नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.